न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन। मधमाशांच्या हल्ल्यात एक ठार, तिघे जखमी। नाकाबंदीसह पोलिसांची वाहन तपासणी मोहीम। सावत्र मामाच्या हत्याकांडातील भाच्याला 5 दिवसाचा पीसीआर। विविध प्रकारच्या लोणच्याची तयारी झाली सुरू। निवडणूक प्रक्रिया शांततेत, निपक्षपाती व निर्भयपणे पार पाडण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक गुंजियाल यांनी केले। निवडणूक प्रक्रिया शांततेने, निपक्षपाती व निर्भयपणे पार पाडण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक सामान्य विनोद सिंह गुंजियाल यांनी केले। लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांशी तसेच त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींशी शुक्रवारी संवाद साधताना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ते बोलत होते। बैठकीत कायदा व सुव्यवस्थेचे निवडणूक निरीक्षक कुलदीप सिंह, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, निवडणूक खर्च विषयक समितीचे क्षेत्रीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अनिल खंडागडे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, खर्चाविषयक माहिती रोजच्या रोज कळवावी, मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देऊ नये आदी सूचना विनोद सिंह यांनी दिल्या। एकल खिडकी योजनेद्वारे संपूर्ण परवानगी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली। कायदा व सुव्यवस्थाबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी दिली। 6 लोकसभा मतदारसंघात एकूण 25 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते आणि एकूण 16 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला होता। यापैकी 4 उमेदवारी अर्ज हे वेगवेगळ्या कारणामुळे नामंजूर झाले होते आणि उरलेल्या 12 कॅन्डिडेट्सपैकी एक श्री देवानंद तोताराम इंगळे यांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता आज एकूण 11 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत। त्यापैकी 3 हे राष्ट्रीय पक्षांचे 3 उमेदवार आहेत आणि 3 हे नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार आहेत आणि उरलेले अपक्ष उमेदवार हे एकूण 5 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 3 वाजताची मुदत संपल्यानंतर लगेचच चिन्ह वाटपाची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी पण घोषित करण्यात आली आणि चिन्ह वाटप एक जे पूर्ण झालं त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत पक्षांची जी काही चिन्ह होती त्या चिन्हांचं वाटप, त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या चिन्हांचं वाटप आणि अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे पसंती क्रमानुसार चिन्ह वाटपाची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात। अकोट तालुक्यातील उमरी येथे मधमाशांच्या हल्ल्यात एकाच परिवारातील 3 जण गंभीर जखमी झाले, तर याच घटनेत उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला। उन्हाळा लागला की मधमाशा आक्रमक होतात। त्यांच्या तावडीत कोणी सापडले की त्याच्यावर त्या प्राणघातक हल्ला करतात। अशाच प्रकारे मधमाशांनी अचानक हल्ला चढविल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर शेतकऱ्याची पत्नी, मुलगा व नात असे 3 जण गंभीर जखमी झाले। आज शनिवारी सकाळी ही घटना अकोट तालुक्यातील उमरा येथे घडली। प्राप्त माहितीनुसार अकोट तालुक्यातील उमरा येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण सुकोशे हे त्यांची पत्नी रेखाबाई सुकोशे, मुलगा संतोष सुकोशे व नात पूजा सुकोशे 2 वर्ष असे 4 जण आज शनिवारी सकाळी ठोक्याने घेतलेल्या स्वतःच्या शेतात गेले होते। शेतात मशागतीचे काम केल्यानंतर 10 ते 10:30 वाजताचे सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले। जेवण सुरू असतानाच अचानक मधमाशांचे मोहोळ उठले। चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोशे कुटुंबियांवर हल्ला चढविला। हा हल्ला एवढा जबर होता की सर्वजण गंभीर जखमी झाले। मधमाशांच्या दंश असह्य झालेल्या सुकोशे कुटुंबियांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला,
परंतु मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही। यावेळी काही लोक सुकोशे कुटुंबियांच्या मदतीला धावले। जखमी झालेल्यांना तातडीने अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले। तेथे उपचारादरम्यान लक्ष्मण सुकोशे यांचा मृत्यू झाला। गंभीर जखमी झालेल्या संतोष, रेखाबाई व पूजा यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे अकोट तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। लोकसभा निवडणूक पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक प्रमुख मार्गावर वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे। 4 व्हीलर वाहनांची यामध्ये कसून तपासणी केली जात आहे। लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। निवडणूक विभागासह पोलीस प्रशासनही सक्रिय झाले आहेत। पोलिसांद्वारे शहरातील प्रमुख मार्गावर नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे। त्यामुळे विशेष करून 4 व्हीलर वाहनधारकात खळबळ उडाली आहे। शुक्रवारी अकोला शहरातील अधिकतर प्रमुख मार्गावर पोलीस व शहर वाहतूक नियंत्रण शाखेद्वारे वाहन तपासणी मोहीम करण्यात आली। या अंतर्गत 4 व्हीलर वाहनांची तपासणी करण्यात आली। या अभियानात ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली गेली। लोकसभा निवडणुकीमध्ये रुपयांची देवाणघेवाण लक्षात घेता ही वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। या कारवाईत 4 व्हीलरसह 2 व्हीलर वाहन तपासणी करण्यात आली। दोषी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया 18 एप्रिलला होत आहे। तोपर्यंत ही वाहन तपासणी मोहीम सुरू राहणार आहे। सावत्र मामाचा काटा काढणाऱ्या भाच्याला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। गुरुवारी अन्नपूर्णा माता मंदिरामागे हे हत्याकांड घडले होते। मी तुझ्या नवऱ्याला उलटसुलट सांगून तुझी बदनामी करील, तुझा संसार उद्ध्वस्त करून टाकेल अशी धमकी देणाऱ्या सावत्र मामाचा भाच्याने दगडाने ठेचून खून केला। ही घटना गुरुवारी सायंकाळी डाबकी रोड पोलीस ठाणे परिसरातील अन्नपूर्णा माता मंदिराच्या पाठीमागे उघडकीस आली। पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत आरोपीला 1.5 तासातच अटक केली। मात्र या घटनेमुळे नातेसंबंधांचा किती झपाट्याने ऱ्हास होत असल्याचे दिसून येत आहे। आरोपीला न्यायालयापुढे शुक्रवारी हजर केले असता 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अन्नपूर्णा माता मंदिराच्या पाठीमागे गोकर्णा प्लॉटमध्ये संतोष पांडुरंग ठाकरे याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी सागर गजानन चौधरी याला ताब्यात घेतले। ही कारवाई एवढ्या गतीने करण्यात आली की मृतदेह शवविच्छेदनासाठी तोपर्यंत नेण्यात आला नव्हता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस अटक करून आरोपीस डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात दिले। यावेळी आरोपीने सांगितलेली हकीकत नातेसंबंधाला काळीमा फासणारी अशीच होती। 19 रोजी पोलीस स्टेशनला संध्याकाळ दरम्यान माहिती मिळाली की एक गोरक्ष गोकर्णा पार्कच्या साईडला एका इस्माची प्रेत पडलेली आहे। माहिती मिळताच आम्ही वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल साहेब, SP साहेब आणि म्हणजे SDPO साहेबांना त्वरित माहिती देऊन ठाणेदार साहेब आणि सर्व स्टाफ घेऊन आम्ही घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी गेल्यानंतर एक इस्माची प्रेत तिथं पडलेली होती, रक्ताच्या थारोळ्यात प्रेत पडले होते। त्याची जो त्याचे काही पॉकेट वगैरे पडलं होतं, आधार कार्ड होतं, त्याच्यावर आम्ही त्याची माहिती काढली। माहिती काढल्यानंतर ती बॉडी कोणाची आहे ते आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्या नातेवाईकाचा शोध घेतला। नातेवाईकाचा शोध घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांचा रिपोर्ट घेऊन त्यांना सविस्तर घटनेबाबत विचारपूस करून त्यांचा रिपोर्ट घेण्यात आला व कलम 302 भागीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीने घटनेदरम्यान सांगितलं की आरोपी हा त्याची सावत्र बहिणीच्या भाचीला वारंवार पैशाची मागणी करत होता व तिला पैशाची मागणी करत होता आणि कोर्टाच्या कामासाठी पैसे मागत होता ही गोष्ट आणि तिला त्रास देत होता। ही गोष्ट आरोपीला जेव्हा माहीत झाली तेव्हा आरोपीला त्या गोष्टीबाबत आरोपीने त्याला विचारणा केली जखमीला। त्याच्यानंतर त्या दोघांची आपसात वाद झाली आणि त्या आरोपीने त्याला अन्नपूर्णा माता मंदिराच्या भागात गोकर्णा पार इथे नेऊन त्याचा खून केला। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता आरोपीला आम्ही कोर्टामध्ये तिसरीकडे घेऊन जातो। उन्हाळ्याचे दिवस लागताच विविध प्रकारच्या लोणच्यांची मागणी सुद्धा वाढते, परंतु घरच्या लोणच्याला अधिक महत्त्व असल्याने बाजारात सध्या कैरीसह लोणच्याला लागणाऱ्या साहित्याची दुकाने सजली आहेत। भारतीय खाद्य संस्कृतीत लोणच्याला विशेष महत्त्व आहे। याविना जेवणाचे ताट पूर्ण होत नाही। लोणच्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते। उन्हाळा सुरू होताच महिला वर्ग लोणच्याचे विविध प्रकार बनवायला सुरू करतात। बाजारात सुद्धा विविध कंपन्यांचे तथा रेडीमेड लोणच्याचे प्रकार उपलब्ध झाले आहेत, परंतु घरी तयार होणाऱ्या लोणच्याची बातच काही और असते। बाजारात सध्या आंब्याची कैरी विक्रीसाठी आली आहे। 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे। उन्हाळ्यात केरचे लोणचं बनविण्यात येतात। सध्या हे केर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले असून
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात माल आला आहे. 80 ते 100 रुपये प्रति किलो प्रमाणे याची विक्री होत आहे. यासोबतच मिरचीचे लोणचं, लिंबूचे लोणचं सुद्धा तयार करण्यात येत आहेत. एकंदरीत उन्हाळ्यात लोणचं बनवण्याची प्रक्रिया पाहता महिला वर्ग कामाला लागला आहे. यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू आहे. अमरावती येथे नाकाबंदी दरम्यान अकोला येथून गेलेल्या व्यापाऱ्याचे 4.5 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्याद्वारे आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. अकोल्यातील बिल्डर मनोज फिलिप्स आणि नरेंद्र बळीराम पांडे यांच्याकडून अमरावतीत 4.5 लाख रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई निवडणूक विभाग आणि बडनेरा पोलिसांनी गुरुवारी केली. मनोज फिलिप्स आणि नरेंद्र बळीराम पांडे हे कार क्रमांक MH30 AF 9036 ने जात असताना अकोला नाक्यावर निवडणूक विभाग आणि बडनेरा पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनाची तपासणी केली. तपासणी दरम्यान पोलिसांना कारमध्ये 4.5 लाख रुपये आढळून आले. यावेळी पोलिसांना पैशासंबंधी कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे आढळून आले नाही. RRC नेटवर्कद्वारे रविवारी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. यामध्ये प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर उदय नाईक दर्शकांच्या भेटीला येत आहेत. अकोल्यातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी विशेषज्ञ डॉक्टर उदय नाईक हे कॅन्सर विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच विस्तृत माहिती देऊन रुग्ण तसेच संबंधितांच्या मनात असलेल्या शंकांचे निरासरणही करतील. त्यांच्या लाईव्ह मुलाखतीचे थेट प्रक्षेपण उद्या रविवार दिनांक 31 मार्च रोजी रात्री 8 वाजता सिटी लाईव्ह चॅनल क्रमांक 192 वर केले जाणार आहे. कॅन्सर म्हटले की आपल्याला ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिओथेरपी या उपचार पद्धती आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि यावर बऱ्याच रुग्णांमध्ये प्रभावी उपचार दिसून येत नाहीत. यावर डॉक्टर उदय नाईक आपले मत मांडणार आहेत. बहुतांश रुग्णांना केमोथेरपी, रेडिओथेरपी व ऑपरेशन यांची भयंकर भीती वाटते. तर यावर ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का, याबाबतची माहिती देणार आहेत. नाईक हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर नॉन कन्व्हेन्शनल कोणते उपचार दिले जातात व कोणत्या कॅन्सरच्या स्टेजवरील रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो यासह अनेक मुद्द्यावर ते माहिती देतील व रुग्णांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन रुग्णांच्या शंकांचे समाधान करतील. डॉक्टर उदय नाईक यांच्या कॅन्सर विषयावर थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 31 मार्च रोजी रात्री 8 वाजता सिटी लाईव्ह चॅनल क्रमांक 192 वर होत असून संबंधितांनी टेलिफोन क्रमांक 2435573 2444774 वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाद्वारे जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसात 642 परवाना धारकांपैकी केवळ 366 परवानाधारक शस्त्रे जमा झाली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांकडून पिस्टल व रिव्हॉल्व्हर तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. 10 ते 29 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 642 परवानाधारक शस्त्रांपैकी आज तायगत 366 परवानाधारक शस्त्रे जमा झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र अद्यापही सुमारे 276 परवानाधारक शस्त्रे जमा होणे बाकी आहे. एकूणच शस्त्रे जमा करण्याची कासवगती दिसून येत आहे. जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणार्थ शेतातील पिकाचे संरक्षण, आर्थिक व वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पिस्टल, रिव्हॉल्व्हर, बंदूक शस्त्राचे परवाने दिले जातात. याकरिता पोलीस अधीक्षकांसह पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. गृह विभागाने लागू केलेल्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जातो. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सुमारे 640 नागरिकांकडे शस्त्र परवाने आहेत. 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता संबंधित पोलीस स्टेशनला परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता परवानाधारकांकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा केली जातात. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक M राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली असून जिल्ह्यातील परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सूचनेच्या पार्श्वभूमीवर 29 मार्च पर्यंत 366 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. पुढील काही दिवसातच उर्वरित परवानाधारक शस्त्रे जमा होणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. राजस्थानी समाजात गणगौर उत्सवाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. 16 दिवस चालणाऱ्या या उत्सवात युवती व विवाहित महिला सहभागी होऊन शिव पार्वतीचे पूजन करतात.
सध्या या उत्सवाची रेलचेल शहरात पाहावयास मिळत आहे. भारतात अनेक सण उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे करण्यात येतात. राजस्थानी समाजात गणगौर उत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे. हा उत्सव फाल्गुन पौर्णिमेच्या होळीच्या दुसऱ्या दिवसापासून 16 दिवसांपर्यंत साजरा करण्यात येतो. गणगौर हा उत्सव कुमारिका व विवाहित महिला मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवात शिवपार्वतीचे पूजन 16 दिवस केले जाते. या 16 दिवस नवविवाहिता माहेरी येऊन गणगौरीची पूजा करतात, तर युवती आपल्या उज्ज्वल भविष्याकरिता कामना करतात. गणगौरीची सुरुवात युवती व महिला आपल्या राजस्थानी वेशभूषा परिधान करून बँड बाजात प्रजापताच्या घरी जाऊन पूजन करतात. 16 दिवस साज शृंगार करून हे पूजन केले जाते. 16व्या दिवशी नदीवर अथवा तलावावर जाऊन गणगौराचे विधिवत पूजन करण्यात येते. 16 सुवासिनी महिला व एक गणेशच्या रूपात भोजन करून या व्रताचे समापन करण्यात येते. गणगौर उत्सव पाहता राजस्थानी समाजाच्या महिला व युवतींमध्ये उत्साह दिसून येत आहे. लहान उमरी येथील चैतन्यवाडी येथे श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 26 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान हा महोत्सव साजरा होत आहे. श्री स्वामी समर्थ आराधना मंडळ चैतन्यवाडी येथे श्री स्वामी समर्थाचा प्रगट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. श्री स्वामी समर्थाचा प्रगट उत्सवानिमित्त डॉक्टर वधुसा विनोद देव यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रसाद हा मज द्यावा या विषयावर त्यांनी व्याख्यान सादर केले. या प्रसादाने जीवनात बुद्धीच्या प्रसादाचे निर्माण होऊन हा प्रसाद सर्वत्र वितरित झाला पाहिजे. मनुष्याच्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा ईश्वराने दिलेला प्रसाद आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. चैतन्यवाडी लहान उमरी येथे 26 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान श्री स्वामी समर्थ प्रगट दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मग दुःख नकोय, पण आनंद हवाय. माणूस जगतो आहे तो फक्त आनंदाच्या प्राप्तीसाठी. पण आनंद जर मिळवायचा असेल तर दुःख तर दूर करावं लागेल ना. असं होणार नाही की अंधारही आहे आणि उजेडही आहे, असं नाही होणार एकत्र. जिथे उजेड आहे तिथे अंधार राहूच शकत नाही, जिथे आनंद आहे तिथे दुःख राहूच शकत नाही. पण सातत्याने दुःखाची मालिका आयुष्यामध्ये सुरू आहे. कोणीही असं तुम्हाला मिळणार नाही की खूपच आनंदी आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात अग्रेसर असलेल्या RRC नेटवर्कद्वारे युवतींकरिता रिपोर्टर बनण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या 31 मार्चला इच्छुक युवतींनी प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी इच्छुक युवतीकरिता RRC नेटवर्कद्वारे सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या RRC नेटवर्कच्या न्यूज बुलेटिनमध्ये रिपोर्टर पदावर कार्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवतींनी रविवार 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अकोला येथील गांधी रोडवर स्थित उत्सव संकुल 3रा माळा RRC नेटवर्कच्या मुख्य कार्यालयात संपर्क करावा. रिपोर्टर पदासाठी आकर्षक व्यक्तिमत्व, फोटोजेनिक फेस, शहर व जिल्ह्याची माहिती असणे आवश्यक आहे. रविवार 31 मार्चला सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन RRC नेटवर्कद्वारे करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन. मध्यमाशांच्या हल्ल्यात 1 ठार, 3 जखमी. नाकाबंदीसह पोलिसांची वाहन तपासणी मोहीम. सावत्र मामाच्या हत्याकांडातील भाच्याला 5 दिवसाचा PCR. विविध प्रकारच्या लोणच्याची तयारी झाली सुरू. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. सेवा आमची करमणूक ही तुमची. सेवा आमची
करमणूक तुमची